नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येतेय, ती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झालेत. थोड्याच वेळात ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करणार आहेत. मुंबईच्या नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वागशीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. त्या ठिकाणचे हे दृश्य सध्या आपण पाहतोय. संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावरती आज मोदी आहेत. तर INS वागशीरची वैशिष्ट्य पाहूयात. लांबी 221 फूट आहे, उंची आहे 40 फूट, तर खोली आहे 19 फूट, वजन आहे 1565 टन. P-75 स्कॉर्पिन ही प्रकल्प कलवारी वर्गाची 6वी आणि शेवटची पाणबुडी आहे. जगातील सर्वात शांत आणि बहुमुखी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांपैकी एक म्हणून INS वागशीरला ओळखलं जातं. पृष्ठभागाविरोधी युद्ध, पाणबुडी विरोधी युद्ध, वायर गाईड हेड टेप्रो, जहाज विरोधी क्षेपणास्त्र अशा अनेक प्रणालींनी ती सुसज्ज आहे. तर INS वागशीरसाठी फ्रेंच नेव्ही ग्रुपची ही मदत घेण्यात आली होती. INS सुरत बद्दल सांगायचं तर लांबी 164 मीटर आहे, रुंदी 18 मीटर आहे आणि वजन 7600 टन इतका आहे. जगातील सर्वात मोठं आणि सर्वात प्रभावी विनाशकांपैकी एक म्हणून INS सुरतला ओळखलं जातं. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ही युद्धनौका तयार करण्यात आली आहे. शत्रूंवरती तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी ब्राह्मोस मिसाईल सुद्धा यावरती तैनात करण्यात आलेली आहे. बराक मिसाईल, पाणबुड्या विरोधी रॉकेट लॉन्चर सुद्धा यावरती आहेत. तर INS निलगिरी ही 17A स्टेल्थ फ्रिगेट्स पैकी पहिलं जहाज म्हणून ओळखली जाते. इंटिग्रेटेड कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञानाचा वापर करून INS निलगिरी बांधली गेली आहे. प्रगत जगण्याची क्षमता, भारताची समुद्री सुरक्षेसाठी शस्त्रांनी सुसज्ज म्हणून INS निलगिरी हा एक मैलाचा दगड आहे. तर चेतक ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर MH-60R हेलिकॉप्टर ऑपरेटर करू शकते. प्रगत सेन्सर्स आणि शस्त्र प्रणालीचा वापरही INS निलगिरीत करण्यात आला. संजय राऊतांनी मोदींच्या मुंबई दौऱ्यावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या विकासासाठी मोदींची पाऊलं पडत असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचं स्वागतही राऊतांनी केलंय. मोदी धारावीसाठी काही घोषणा करतील का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. पंतप्रधान मणिपूरला कधी जातील हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न विचारत संजय राऊतांनी मोदींवरती एका प्रकारे निशाणा साधलाय. प्रधानमंत्री आहेत, देशाचे प्रधानमंत्री मुंबईत येतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या विकासासाठी जर त्यांची काही पावलं पडत असतील, निरपेक्षपणे गौतम अडाणीच्या विकासासाठी नाही म्हणत मी, मुंबईच्या. काही लोकांना असं वाटतं की अडाणीचा विकास म्हणजे मुंबईचा विकास. जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबई सगळ्यांचं स्वागत करते. तर आमचे प्रधानमंत्री आहेत देशाचे. तर हा मुंबई दौरा नेमका मोदींचा कसा असणार आहे याकडे आपलं सगळं लक्ष असणार आहे. तुर्तास आपण इतरही बातम्या त्यांचा वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूरजवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात 2घांचा मृत्यू झालाय तर 14 जण जखमी झालेत. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस अशा 5 वाहनांचा यात समावेश आहे. अपघातानंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलाय. उजनी धरणातून यांत्रिक बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी जिलेटिनच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. माढ्याचे तहसीलदार विनोद ननवरे आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी ही मोठी कारवाई केली आहे.
संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटी घोटाळ्यातील पोलीस कोठडीत असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह 11 आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 21 डिसेंबरला संकुलातील घोटाळ्याप्रकरणी कंत्राटी लिपिक हर्षकुमारनं कुटुंबातील सदस्य, मैत्रीण आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं हा घोटाळा केला होता. महिलांचा आधार घेऊन पुरुषांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा धुळ्यात पर्दाफाश करण्यात आलेला आहे. देवपूरमध्ये एकाला महिलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तक्रारीनंतर या टोळीला गजाआड करण्यात आलं. परभणीमधल्या वसमत रोडवरती वडापावच्या गाडीला लागलेल्या आगीमध्ये 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. सदर घटनेचा तपास करत असताना खोडसाळपणे 2 व्यक्तींनी वडापावच्या गाडीला आग लावल्याचं पुढे आलंय. दरम्यान या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल झालाय. संक्रांतीच्या दिवशी एक तरुण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावरती धावत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय. रितेश गंधश्रीवार असं या तरुणाचं नाव आहे. कापलेली पतंग पकडण्यासाठी तो धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. सराफ व्यावसायिक पिता पुत्रानं राहत्या घरात विष प्राशन करत आयुष्य संपवलंय. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धुळ्यात कोंडाईबारी घाटामध्ये पुतण्यानेच काकाची हत्या करून दरीत फेकलं. काका दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याचा राग अनावर न झाल्यानं पुतण्याने मित्राच्या मदतीनं काकाची हत्या केली आहे. पोलिसांनी मारेकरी पुतण्या आणि मित्राला ताब्यात घेतलाय. सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत यंदाचं 2025 वर्ष शांत आणि स्थिर राहणार असल्याची भविष्यवाणी केली गेली आहे. भाकणुकीसाठी आणण्यात आलेलं वासरू न बिथरता अतिशय शांत असं उभं राहिल्यानं हा अंदाज बांधण्यात आलाय. तर वर्षभर पीक पाऊस स्थिर राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय. भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेच्या हद्दवाढीसाठी बेटाळा ग्रामस्थांचा विरोध दिसून येतोय. पवनी नगर परिषद हद्दीत पाहिजे तसा विकास झालेला नाहीये. त्यातच बेटाळा हे गाव नगर परिषदेत समाविष्ट झाल्यास गाव विकासापासून दूर होईल. म्हणूनच हे गाव नगर परिषदेत समाविष्ट होऊ नये अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नाशिकच्या सातपूर भागात शुक्रवार आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील. तर शनिवारी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय. बदलापूर नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. या विरोधात महापालिका कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. तसंच नगरपालिकेच्या गेटवरती 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचा हार घालत निषेध केला गेला. मीरा भाईंदर एसटी बस डेपो लवकरच नवीन आराखडा तयार करून भव्य दिव्य डेपो इथे उभारण्यात येणार आहे. तात्पुरतं कंटेनरमध्ये कर्मचाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यात महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे. मात्र याच दरम्यान एका वीज ग्राहकानं वीज वसुली कर्मचाऱ्यांना 7,160 रुपयांची चिल्लर नाणी देऊन टाकली आहे. ही चिल्लर नाण्यांचं वजन 40 किलो असून चिल्लर मोजताना मात्र कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. बारामतीच्या दौंड लोकवस्तीमध्ये 2 तरसांचा शिरकाव झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी तरस पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी संपर्क करून सुद्धा अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातील छत्री पॉइंट जवळ झाड पडल्यानं दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मार्गावरील झाडाच्या फांद्या बाजूला करण्यात आल्या. माळशेज घाटात वाहनांच्या यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नायलॉन मांजानं अकोल्यातही एकाचा बळी घेतलाय. दुचाकीवरून जाताना मांजा गळ्यात अडकून जागीच मृत्यू झालाय. किरण सोनवणे असं मृतकाचं नाव आहे. नायलॉन मांजानं गळ्याला लागलेली जखम इतकी खोल होती की क्षणार्धात श्वसन नलिकाही कापली गेली आणि जागीच किरण यांचा मृत्यू झाला. संक्रांत निमित्त पतंग उडवण्याचा आनंद घेत असताना नायलॉनचा मांजा हा विक्रेत्यांच्या जीवावरती उठणारा ठरलाय. त्यामुळेच नायलॉन मांजावरती पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नायलॉन मांजा आणि वापरास बंदी असलेला 200 किलो प्लास्टिक असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2024च्या पहिल्या 5 महिन्यांत ट्रॅक्टरची विक्री मंदावली होती, पण नंतरच्या काळात मात्र त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली. देशातून ट्रॅक्टरची निर्यात पूर्वपदावरती पोहोचली असून भारतीय बनावटीच्या ट्रॅक्टर निर्यात संख्येत वाढ झाली आहे. हमी केंद्रातील सोयाबीन खरेदीसाठी 13 जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली होती. मात्र ही अंतिम मुदत संपल्यानंतर मुदतवाढीचे आदेश यवतमाळ जिल्ह्यात पोहोचले. सुधारित आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनची खरेदी होणार आहे आणि म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. पामतेलाचे भाव वाढल्यानं भारतात पामतेलाची आयातही कमी होती आहे, तर सोया तेलाची आयात वाढली आहे. नव्या तेल विपणन वर्षात पहिल्या 2 महिन्यांमध्ये पामतेलाची आयात 24% कमी झाली आहे, तर सोया तेलाची आयात 73% वाढली आहे. नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिवांसह कुंभमेळ्याशी निगडीत 23 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलंय. येत्या शुक्रवारी मुंबईत ही बैठक होईल. नाशिकच्या कुंभमेळ्याशी निगडीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, पण या बैठकीचं नाशिक जिल्ह्यातील 3 मंत्र्यांसह महायुतीच्या एकाही आमदाराला निमंत्रण न दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळेच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. जिल्हाधिकारी, पुणे पालिका आयुक्त यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी त्या चर्चा करतील. बारामती मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात सुळे संवाद साधण्याची शक्यता आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वाल्मिक कराड संदर्भात एक मोठी बातमी समोर येते. वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केलं जात आहे. पोलीस बंदोबस्तात कराडला केज कोर्टाकडे नेलं जात आहे. SIT कडून कराडच्या कोठडीची मागणी करण्यात येणार आहे आणि याशिवाय आजच्या सुनावणीत SIT नेमकं कोणता महत्त्वाचा दावा करणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. कराड समर्थकांकडून मात्र कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय. तर बीड सरपंच हत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालेलं आहे. SITची टीम बदलताच खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला सुद्धा आता मकोका लावण्यात आलाय. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सुद्धा आता कराडच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. कराडवरती मकोका का लावला आणि पुढील काय कारवाई होणार त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट पाहूयात. वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्या. SIT बदलली, मोक्का लागला. कराडवर हत्येचा गुन्हाही दाखल होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी ट्विस्ट आलाय. सरकारनं SITतील अधिकारी बदलताच खंडणी प्रकरणी कोठडीतील असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय. यापूर्वी CIDनं सरपंच हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावला होता. मात्र त्यातून वाल्मिक कराडला वगळण्यात आलं होतं. त्यावरून जरांगेंपासून सुरेश धस यांच्यापर्यंत सर्वांनी सरकारला घेरलं होतं. 7 जणांना आज मोका लागलाय. राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारनं 1 जानेवारीला 8 सदस्यीय SIT स्थापन केली होती. मात्र यातील PSI महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ यांचे कराड सोबतचे फोटो व्हायरल झाले.
त्यामुळे एसआयटीच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच एसआयटीनं कराड वगळता इतर 8 आरोपींवर मुक्का लावल्यानं एसआयटीवर संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन फिरवला आणि एसआयटीत बदल करण्यात आला. एसआयटीत काय बदल करण्यात आलेत ते पाहूया. आधी बसवराज थेली हे एसआयटीचे प्रमुख होते, तर सध्या त्यांच्याच नेतृत्वात एसआयटी तपास करणार आहे. मात्र PSI विजय जोनवाल यांच्या जागेवर अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. PSI महेश विघ्ने यांच्या जागी बीडचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, PSI आनंद शिंदे यांच्या जागेवर PI सुभाष मुठे, PSI तुळशीराम जगताप यांच्या जागेवर PI अक्षय ठिकणे, हवालदार मनोज वाघ यांना वगळून हवालदार शर्मिला साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर केजचे हवालदार चंद्रकांत काळकुटे यांना बदलून हवालदार दीपाली पवार यांना नियुक्त करण्यात आले, तर बाळासाहेब अहंकारे यांनाही वगळण्यात आले. नव्या एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू ठेवण्याची अपेक्षा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. आमची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे कोणी सगळे असतील, ज्यांनी हे कटकारस्थान केलं, जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली, त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे. दरम्यान मकोका कुणाला लावला जातो ते पाहूया. 1999 मध्ये मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अस्तित्वात आला. संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात. आरोपींवर 10 वर्षात 2 किंवा 2पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे. खंडणी, अपहार, हप्ते वसुली, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास मकोका लागतो. मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही. पोलिसांना सलग 180 दिवस तपासासाठी वेळ मिळतो. आरोपीचा कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतो. 5 वर्ष ते जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावला असला तरी कराडवर सरपंच हत्या प्रकरणी 302चा गुन्हा दाखल होणार का, याबरोबरच या तपासातून आणखी कोणत्या बड्या धेंड्यांची नावं समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.